खूप दिवसांपासून प्रभाग क्रमांक 15 मधील सत्यम प्राईम इमारतीच्या शेजारी कचऱ्याचा मोठा ढीग साचला होता. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही सफाई झाली नव्हती. आणि आज अखेर रात्रीच्या सुमारास जे होऊ नये तेच घडलं. या कचऱ्याला अचानक आग लागली. आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि रहिवाशांना श्वास घेणंही कठीण झालं. जवळच वस्ती असल्याने मोठी दुर्घटना होण्याची भीती निर्माण झाली होती. नागरिकांनी स्वतः पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. यानंतर अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू झाला. पण मोठा प्रश्न असा होतो की इतके दिवस हा कचरा तसाच पडून होता. स्वच्छता विभागाला हा ढीग दिसला नाही का? स्थानिक नगरसेवकांनी काही भूमिका घेतली नाही का? यावेळेस स्थानिक नागरिकांचा संताप उफाळून आला. घटनेची माहिती मिळताच प्रथमेश पाटील हे घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर लवकरात लवकर नियंत्रण आणण्याचे काम सुरू झाले. पण ह्या घटनेमुळे प्रभाग क्रमांक 15 मधील अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर येत आहे. प्रतिनिधी तनया कुलकर्णी सोबत बदलापूर न्यूज, बदलापूर. द्यावा लागणार. आता अर्धा एक घंटा झाला इथे. हे बघा, माझी हातगाडी आहे वडापावची, बाजूलाच दाखवतो. आणि ह्या वडापावच्या मागे सगळं 2 ते 3 वर्षापासून पूर्ण कचरा भरलेला आहे इथे. आणि या कचऱ्याचं ऑटोमॅटिक इथे आग लागली. आणि काहींनी नगरसेवकाला सांगितलं की ह्या वडापाववाल्यांनी पेटलं म्हणून त्यांच्यामुळे लागली. प्रॅक्टिकल आता जे काय बघत असतील पब्लिक त्यांना विचारा. आणि न्यूजला बी आणि बाकीच्यांना कळालं पाहिजे की कामं होत आहे की नाही होतं. 2-2, 3-3 वर्ष असं ना एवढा कचरा मागे सापा आणि डाऊन्स करून या बिल्डिंगमध्ये, मला वाटतं कायच नाव सत्यम प्राईम, काय एका मुलाला इजा झालेली, त्यावेळेस पण कोणी दखल दिलेली नाही. ते असाच 2 ते 3 वर्षापासून कचरा पडलेला आहे. तुलसी अंगणमध्ये राहते. इथं जेव्हा पण यावं तेव्हा इथं घाण पडलेली असते. या घाणीमुळे लोकांना दुष्परिणाम होतात. आणि दुसरी गोष्ट, हे 2-3 वर्षापासून असंच पडलेलं आहे. त्याच्याकडे कोणीही लक्ष दिलं जात नाही आणि कोणीही त्या गोष्टीकडे लक्ष देतच नाहीयेत. नगरसेवक असून येऊन बघून जातात, पण ते काम करायचं का नाही हे त्यांना कळतच नाहीये. आणि आजही कळलं नाही. शेवटी अक्षरशः आग लागून गेली. त्यांनी स्वतः कोणतीही दखल न घेता त्या गोष्टीकडे लक्षच दिलं जात नाहीये. मी मनीषा आंबेकर. मला पोलीस स्टेशनमधून फोन आला की स्मृती हॉस्पिटल इथं आग लागली. मला हनुमंत शिर्केंनी फोन केला होता. मी जेव्हा बघायला आले तर इथं आग लागलेली होती. जवळजवळ हा वर्ष झाला कचरा पडलेला आहे. अजूनपर्यंत हा कचरा कधीच नेला नाही आहे. आणि एरियाचे लोक पण सांगतात की जो पण इथं येऊन तो कचरा टाकतो. बरेच वर्ष झाला आहे. 2-3 महिन्याने 1 वर्ष झाला कचरा इथंच पडलेला आहे. कोणाचा प्लॉट आहे हा कोणालाच माहीत नाही आहे. आणि खूप जुनी म्हणजे अक्षरशः ना एक जीवितहानी वाचली आहे. इथे 4 व्हीलर उभ्या होत्या, गाड्या उभ्या होत्या, बाजूला बिल्डिंग आहे, भरपूर लोक लहान मुलं राहतात. बराचसा कचरा तुम्ही बघू शकता. एकदा तिथे फिरवून घ्या सगळा किती कचरा आहे म्हणून. असे बरेच मोठी आग लागलेली होती की हा खांबा जर जळाला असता, ह्या खांब्यावरून लाईट असतात तर बरोबर खूप जीवितहानी झाली असती.